शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू रस्त्यावर, सलोना ते चिखलदरा 250 किलोमीटर चालणार। संघर्ष यात्रेतून बच्चू कडू सरकारला घेरणार। कर्जमुक्तीच्या आठवणीसाठी संघर्ष यात्रेला सुरुवात। राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, पण सरकारनं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही। याच कर्जमुक्तीच्या आठवणीसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरलेत। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट भागातल्या शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या, कामगारांच्या समस्यांसाठी बच्चू कडू संघर्ष यात्रा काढतायत। या यात्रेला 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे। बच्चू कडूंची ही संघर्ष यात्रा कधीपर्यंत असणार आहे? बच्चू कडूंना रस्त्यावर का उतरावं लागलं? यात्रेचा मार्ग कसा असणार आहे आणि मुळात या संघर्ष यात्रेच्या मुख्य मागण्या काय आहेत, सगळं पाहूया या व्हिडिओतून। निवडणूक काळात महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक काळात म्हटलं होतं। महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण कर्जमाफीचं आश्वासन मात्र पूर्ण झालं नाही। त्याच कर्जमुक्तीच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलं, पण त्यावेळी 30 जून पर्यंतचं आश्वासन सरकारनं दिलं। पण सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात सरकारनं कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी बच्चू कडूंनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। मेळघाट संघर्ष यात्रेला 1 मार्च पासून सलोना इथून सुरुवात झाली आहे। 9 मार्चला चिखलदरा इथं या यात्रेचा समारोप होणार आहे। बच्चू कडू यांची ही संघर्ष यात्रा चिखलदरा, सलोना, काटकुंब, खडीमल, जारिदा, हत्रू, रायपूर, सेमाडोह या मार्गावरून जाणार आहे। मेळघाट आणि दुर्गम भाग हा आजही प्रमुख प्रवाहापासून वेगळा आहे। अनेक विकास योजना आणि सुविधांपासून वंचित आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज, आरोग्य सुविधा, शिक्षणाचा अभाव, वीज, पाणी, रस्ते अशा सुविधांचा आजही अभाव आहे। याच दुर्गम भागाच्या समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे बच्चू कडूंची ही यात्रा मेळघाटाच्या दुर्गम भागातून जाणार आहे। मोबाईलला नेटवर्क नसलेल्या, गावात जायला डांबरी रस्ता नसलेल्या आणि चारही बाजूंनी जंगलानं वेढलेल्या मेळघाटात अतिशय दुर्गम गावातून बच्चू कडूंची ही संघर्ष यात्रा सुरू झाली आहे। याबाबत बच्चू कडू यांनी काय म्हटलंय पाहूया। असं ठरवलं नाही का कोण लाभार्थी असेल, कुठल्या वर्षापासून आम्ही थकीत कर्ज माफ करेल, चालू कर्जाच्या संदर्भात आम्ही काय करणार आहे आणि ज्यांनी कर्ज नियमितपणे फेडलं, उसने गिसने आणून सगळे गहाण घेऊन ठेवून त्याच्याबाबत सरकार काय निर्णय घेतं याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही आहे। जिथपर्यंत स्पष्टता नाही आहे, माहिती मागितली गेली पण समोर काय, हा पुन्हा प्रश्न आहे। कारण मार्च आता लागलेला आहे, मार्चच्या आत जर कर्ज भरल्या नाही गेलं तर त्याला व्याजाची सवलत भेटणार नाही। बँका NPA मध्ये येण्याची शक्यता आहे। प्रचंड सहकारी बँका अडचणीत येऊ शकतं। नॅशनलाइज बँकेला मोठी अडचण होते। पुढच्या वर्षी कर्ज देता येणार नाही। मुळात बँका तर अडचणीत येणारच आहे, पण हे जर भिजत घोंगडं असंच ठेवलं आणि निर्णयापर्यंत आले नाही, जर निर्णय घेतला नाही तर पुढच्या वर्षी कर्ज कसं देणार? कारण या वर्षीचा थकीत असणारा शेतकरी तो जर थकीतच राहिला तर पुढच्या वर्षी कर्ज देण्याची सोय होणार नाही। या सगळ्या गोष्टीचा विचार करून तातडीनं त्याचं धोरण आखणे, त्याचं जाहीर करणे आणि कुठले लाभार्थी ते कळवणे हे फार महत्वाचं आहे। त्याचं पाणी सुद्धा आश्रमशाळा चांगलं देऊ शकलं नाही आणि अधिकारी जातात, पैसे वसूल करून चालले येतात। कलेक्टरनं अजून चक्कर मारला नाही। 1.5 वर्ष झाले पालकमंत्र्यानं चिखलदऱ्याच्या राजकीय बैठकी घेतल्या, पण आदिवासीची बैठक नाही घेतली। आदिवासी महोदया राष्ट्रपती केल्या ह्या सांगून आदिवासींचे मतं घेण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांची पोटाची भूक, शिक्षणाची भूक, पाण्याची तहान बुजवण्याचं एकही कारवाई झालेली दिसत नाही। आम्ही वारंवार सांगितलं आहे का 30 जून ही सरकारची आणि 1 जुलै आमची। 1 जुलैला महाराष्ट्रातली एकही रेल्वे धावू शकणार नाही। त्याचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आणि तिथे काही मनुष्यबळाची गरज नाही। टेक्निकली आम्ही त्या सगळं थांबू शकतो। तर एकूणच हे होते बच्चू कडू। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल अथवा मेळघाटमधील आदिवासी बांधवांचा त्याच्या हक्कासाठी असलेला संघर्ष असेल, यासाठी त्यांची जी यात्रा आहे मेळघाट संघर्ष यात्रा ती आसपासनं निघणार आहे। दरम्यान 1 मार्चला सुरू झालेली संघर्ष यात्रा 9 मार्चला थांबणार आहे। या दरम्यान सरकारनं कर्जमुक्तीसाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। 30 जून पर्यंत आम्ही वाट पाहू, नाहीतर महाराष्ट्रात रेल्वेचं एकही चाक धावू देणार नाही असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय। गांधींच्या मार्गाने जाणारी ही संघर्ष यात्रा भगतसिंगांच्या मार्गानेही जाऊ शकते असा इशाराही बच्चू कडूंनी दिला। आता सरकार यावर काय पावलं उचलणार का? अधिवेशनात कर्जमाफीबाबत ठळक घोषणा होणार का? मेळघाटासारख्या दुर्गम भागाच्या समस्या सरकार दरबारी टिकणार का?
सगळं पाहावं लागेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती.